गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर. ह्या माणसाला कडी वाढ रे बाबा. कडी आलीच नाही इकडे. कडी आला ना कडी. आमचे आणि अण्णा जाधव मागच्या वर्षी आले नव्हते, यंदा आले दिंडीला. आज त्यांचे सहजोडीदार सहपरिवार सहकुटुंब येतात. ते आता काका रिटायरमेंटच्या मेळ्यात आलेले आहेत आणि त्यांचं जागी गाडी चालवायला त्यांचा मुलगा येणार आहे माऊली. त्यांचं पण नाव माऊली आहे. जाऊन चपला बसले बसले. अरे यांना चपाती वाढला का? भाजी काय चपाती वाढ थोडी चतुर वाडा. वर घे जा तुझी वाट बघून घे. हा जा. पापड चपाती वाढला का? पापड काय वाढतो? काय दे तुम्हाला? भाजी चपाती काय? कढी ओके ना? काय कोणाला कमी आहे? चपाती भाजी काय पाहिजे? पापडी काय दे तुम्हाला? कढी चपाती भाजी काय? सगळं संपवा. ताटा शिल्लक ठेवू नका. पोस्ट कोण टाकू नका. अन्न सगळं संपवा. आमचे काका ध्यानात ठेवा. पुढच्या वर्षी रिटायरमेंट घेणार आहे आणि त्यांचा मुलगा येणार आहे माऊली. किती निघाली लाईन? अरे असं करायचं, असं घ्यायचं बरं का? असं नाव घ्यायचं टाकायचं. पांडुरंग नाव घ्यायचं. पांडुरंग हरी. नाही खाल्लं खिशात भरून ये. उशी टाकलं तू फोटो काढून टाकायचं. तुझ्यावर लक्षात ठेवून फोटो लावता. आता शूटिंग तुझ्यावर लावतो. सगळं संपलं पाहिजे. मापात घ्यायचं. मी नाही टाकलं. मी पहिल्यांदा टाकली बुंदी. मी काय टाकलं का तुम्हाला? लागन तेवढंच वाढ रे. जास्त टाकू नका. संपलं टाका. अन्न वायाला नाही गेलं पाहिजे. इथे वाढ. इथं पाठीमा मागले ते वाढ ना. तुझा पुढं काय घ्यायचं माऊली? तुम्हाला काय घ्यायचं माऊली? काय पाहिजे तुम्हाला? कढी होय. लगेच कढी येईन. हो कढी येऊन द्या. कढी हो कढी येऊन द्या. कढी
कढी तुम्हाला काय द्यायचं हो कढी ना कढी हो कढी द्या यांना कढी द्या कढी भात कढी भात कढी भात ही काय इथं कढी वाढायला लागली तर इथं वाढायचं पाठीमाला ह्यांना द्या थोडी कढी या माऊलीने द्या थोडी कढी यांना द्या थोडी कढी द्या यांना थोडी कढी घ्या घ्या थोडी घ्या यांना द्या थोडी काका थोडीच घ्या तुम्हाला नको काय तुम्ही तेवढं संपवा ह्यांच्यावर लक्ष द्यावं लागेल ना ह्यांनी उष्ट ठेवलं फोटो घ्यायला पाहिजे ना घरी आणि अशा प्रकारे आमचे संत शिरोमणी सेना महाराज पायदिंडी सोहळा श्री संत शिरोमणी सेना महाराज पायदिंडी सोहळा वांगदरी ते पंढरपूर जेवण करीत आहेत आणि जेवणाचा स्वाद घेत आहेत जेवणासाठी चपाती बटाट्याची भाजी बुंदी भात कढी आणि पापडी असा मेनू आहे गवळी मंडळींनी उत्कृष्ट असं जेवण ठेवलेलं आहे धन्यवाद मंडळी रामकृष्ण हरी